जर तुम्ही एक जेनझी आहात आणि सीजेपीला फॉलो करताय तर एक गोष्ट लक्षात घ्या की फक्त फॉलो करून काहीच होणार नाही. तुम्हाला जर याला एक आंदोलन बनवायचं असेल आणि खरंच भारतामध्ये जर बदल घडवायचा असेल तर या 5 शब्दा तुम्हाला नक्की घ्याव्या लागतील. पहिली म्हणजे मी कोणत्याही नेत्याला कोणत्याही पक्षाला डोळे झाकून फॉलो करणार नाही. मग ते बीजेपी असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी किंवा शिवसेना. चांगल्या नेत्याला चांगलं आणि वाईट नेत्याला त्याच्या चुका दाखवून देणं हे माझं काम असेल. दुसरं म्हणजे मी हिंदू मुसलमान भेदभाव जातीवाद करणार नाही आणि कोणाला करूही देणार नाही. आणि जे कोणी करत असतील त्याचा असा विरोध करेल की ज्याने यावर राजकारण करणाऱ्याच्या झोपा उडायला पाहिजेत. तिसरा म्हणजे मी फक्त नॅशनल इश्यूज नाही तर स्थानिक मुद्द्यावर सुद्धा आवाज उचलीन आणि तोपर्यंत आवाज उचलीन जोपर्यंत माझं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही. चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मी कायद्याचा अभ्यास करेल. जर कुठे जंगल तोडलं जात आहे तर कोणत्या कायद्याच्या अंतर्गत, जर कुठे पोलीस ॲक्शन घेत आहेत तर कोणती धारा आहे जेणेकरून पोलीस ॲक्शन घेत आहेत हे मी स्वतःला शिकवेल. आणि पाचवा म्हणजे जर कुठे अन्याय होत असेल, भ्रष्टाचार होत असेल, गुंडागर्दी होत असेल किंवा कोणासोबत चुकीचं घडत असेल तर मी गप्प बसणार नाही. त्यावर आवाज उचलीन, व्हिडिओ बनवेल आणि प्रश्न विचारेन, कारण आम्ही कॉक्रोच आहोत. या 5 शब्दा आज आपणही घेऊयात आणि आपल्या त्या जेनझी मित्रांनाही पाठवूयात ज्यांना आपल्या देशामध्ये काहीतरी बदल घडवायचा आहे. मला बाकीच्या देशांचं माहीत नाही, परंतु आपल्या देशाचे चांगले दिवस आणायचे असतील तर ते चांगले दिवस हे तरुणच आणतील. नहीं, okay? Get out of here!